7 वाजलेले आहे आणि इथे किट्टूचा आपला पसारा बघा, पुस्तक वगैरे घेऊन बसलाय, बॅग वगैरे, आणि अभ्यास तर काही करत नाही आहे, तो नुसतं खेळत आहे. आणि मगाशी त्यांनी शॉर्पनर पण हरवलं आहे. आता रबड आहे, तो रबड पण काय माहिती काय करतो, नुसतं खेळत राहतो. आज त्याला होमवर्क काही दिलेला नाही आहे, मी पण चेक नाही केला, थोड्या वेळाने करते मी. तर त्याला चटई टाकून ठेवली. इकडे 7 वाजले, मला लागली होती भूक, तर मग मी मित्रांनो मोमोज बनवलेले आहे आणि त्याचा व्हिडिओज तुम्हाला दाखवलाच नाही मी. मला एवढी भूक लागली होती की मी विसरून गेली. डायरेक्ट मी मोमोज रेडी केले आणि अशा पद्धतीने मी ठेवलेले आहे, कारण की माझ्याकडे ओव्हनच नाही आहे त्याच्यामुळं. हे बघा तुम्ही, हे थोडं हे झालेलं आहे बॅलन्स याचं. मी याला कसं आहे ना, याचं बॅलन्स गेलेलं होतं, तरी तुम्ही बघू शकता चांगल्या बऱ्यापैकी मी असं ॲडजस्ट केलं. फक्त थोडं खाली ते स्टँड नसल्यामुळं हे असं झालेलं आहे. पण बस आता 5 मिनटात थोडं रेडीच होणार आहे. आणि थोडं ह्याला पाणी लागलेलं आहे, तर मी याला काय करते, साईडला करून घेते, म्हणजे जेणेकरून त्याला पण जागा मिळेल. तर असं मी साईडला ठेवते, म्हणजे पाणी नाही गेलं पाहिजे या कारणाने थोडंसं साईडला करते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी केलेले आहे ॲडजस्ट. आता थोडा वेळ मी याला झाकून ठेवते आणि मग त्यानंतर मोमोज रेडी. आज इतका भयानक पाऊस झाला ना की तुम्हाला काय सांगू. आता पण थोडा पाऊस चालू आहे, तुम्हाला दिसतच असेल. तो आमच्या इकडून खूप जास्त पाऊस. आणि आत्ताच मी भांडे वगैरे घासलेली आहे छानपैकी. आणि आमची मग अशी पाणी आलं होतं, तर पाण्याची टाकी वगैरे, पाणी वगैरे आम्ही साठवून ठेवलेलं आहे. आणि इथं आता फक्त 5 मिनटं टाईम आहे, मी कढईमध्येच ठेवलेले आहे. आता इथे पाणी वगैरे सगळं साठवून ठेवलेलं आहे, पाण्याची वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तरी इथं मी पाणी वगैरे भरून ठेवलेलं आहे माझं कम्प्लिटली. आणि इथे मी भाजीचं गंज आहे. आणि मी तरी जेवण केलं, किट्टूने नाही केलं जेवण त्यामुळं. आणि इथे मैदा जो मी भिजवून ठेवला होता मोमोजसाठी नाही का, आता मी तो फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे दुसरं काय करायचं काम पडलं म्हणजे करता येते. तसं तर मी लगेच काही बनवणार नाही, माझ्या घरी चालूच असते बनवणं, पण मी थोडा कंटाळा पण करते बनवायला. आणि मी आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आमचं फ्रीज नेहमी भरलेलं असतं. आणि आता मी टोमॅटो सॉस घेते, कारण की चटणी तर बनवायला काही वेळ नाही आहे, कारण मला जाम भूक लागलेली आहे. तुम्हाला सांगते, मला एवढं त्यांना औषध घेता येतात त्याच्यामुळे मला खूप जास्त भूक लागते आहे. आता मी मस्तपैकी टोमॅटो सॉससोबत मोमोज खाणार. आणि मला एवढं आवडते ना मोमोज, तुम्हाला काय सांगू. हे आम्ही डीमार्टमधून आणलेलं आहे एवढं मोठं, कारण की किट्टूला पण मी चपातीसोबत सॉस देते स्कूलला, तर टिफिनमध्ये, त्यासाठी मला हे पाहिजे होतं. तर डीमार्टमध्ये हे 1 किलोचं पॅकेट 85 रुपीजला मला मिळालं. तर तसं मला माहिती नाही कितीला आहे, पण महागच आहे. तर मी म्हणलं चला आपल्याला एक मोठंच घेऊया छोटं घेण्यापेक्षा, तर हे मला परवडलं म्हणून मी घेतलं. किट्टूचे पप्पा म्हणले हेच व्यवस्थित आहे तर हेच घे, तर मी हे घेऊन घेतलं. आणि मी पण म्हणलं आता चला मोमोजसोबत आपण हेच चटणी आणि थोडं मेयोनीज पण आहे. तर मित्रांनो टेस्टी मोमोज तयार आहेत. आणि आता चला आपण मोमोज खाऊया, कारण की माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलं आहे. मित्रांनो तुम्ही पण माझ्यासोबत खायला या. आणि इथे बघू शकता टोमॅटो सॉस आणि मेयोनीज, थोडंसंच होतं मेयोनीज, तर मी काढलं कसं तरी त्यातून. आणि मेयोनीज माहीत आहे खूप दिवसापासून ठेवून नाही का खराब होते, म्हणून म्हणलं की चला आता संपवून टाकूया. मला खूप आवडलं आहे. आता मी टेस्ट करून
बघते कसं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही पण मला सांगा की आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे, प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच नवीन तुमच्यासाठी व्हिडिओज घेत येईन. आणि मला एवढं व्हिडिओ बनवता येत नाही मित्रांनो, तर प्लीज समजून घ्या. माझा मुलगा लहान आहे तरीसुद्धा मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद द्या आणि लाईक सबस्क्राईब करा, मला खूप आवडेल. आणि तुम्ही कमेंट पण करू शकता, कमेंटमध्ये तुमचे सजेशन पण देऊ शकता की कशाप्रकारे ब्लॉग बनवायचा, कशाप्रकारे नाही. तर इथं माझा मुलगा मला काहीतरी सांगत आहे. आणि गुड बाय.